नमस्कार. चेस बेस इंडिया मराठी चॅनलने माझा आज इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नारायणी मराठे जी नंदुरबारची मुलगी आहे, तिला एशियन डबल गोल्ड मेडल अंडर 8चं मिळालं आता रिसेंटली. त्या संदर्भात मी तिला शिकवतो म्हणून हा इंटरव्ह्यू आज घ्यायचं ठरवलं आहे. तर त्यात माझे एवढ्या वर्षाचा प्लेयर ट्रेनर म्हणून जे काही अनुभव आहेत तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येकाला वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगले वाईट अनुभव येतच असतात, तर मी पण काही अनुभव शेअर करायचा प्रयत्न करीन की ज्यातनं पुढील पिढीतील मुलांना पण काही गोष्टी शिकायला मिळतील आणि कसं वागायचं किंवा कसं वागायचं नाही या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या शिकू शकतील त्या अनुभवातनं. तर सुरुवात करताना मी थोडी माहिती सांगतो की फिडे मास्टर हे टायटल मला 1991ला मिळालं. मी अनेक ओपन टुर्नामेंट्स भारतातल्या जिंकलेलो आहे, फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये टॉप 5मध्ये आलेलो आहे. महाराष्ट्र चॅम्पियन मी 78ला झालो होतो. नंतर महाराष्ट्र सिलेक्शन 2 वेळा जिंकलो. 4 वेळा मी मुंबई युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केली, मुंबईचा कॅप्टन होतो. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 वर्ष आलो. 2 वर्ष बोर्ड प्राइजेस मला मिळाली इंडिव्हिज्युअल. नॅशनल टीम चॅम्पियनशिपला पण मी 4 वेळा विनिंग टीमचा मेंबर होतो, स्टेटचा किंवा बँक स्पोर्ट्स बोर्ड चा होतो. काही वेळेला आमच्या युनियन बँकेचा पण होतो. आणि मला इंडिव्हिज्युअल बोर्ड प्राइजेस पण 3 वेळा मिळालेली आहे. तर प्लेयर म्हणून माझे परफॉर्मन्सेस फेअरली चांगले होते. आणि कोचिंगचा एक्सपिरियन्स माझा आज 43 वर्षाचा आहे. बहुधा भारतातला सिनियर मोस्ट कोच मी असेल असं मला वाटतं. आणि कोच म्हणूनसुद्धा जे काही माझे अनुभव आले ते मी सांगणार आहे. खरं म्हणजे नॅशनल वुमेन चॅम्पियन पण मी प्रोड्यूस केली. ज्या मुलीला मी शिकवलं 4 वर्ष, त्या मुलीनी कुठेही मला माझ्या नावाचा उल्लेख केला नाही. हे माझं दुर्दैव होतं. अनुल्लेखाने मारणं ज्याला म्हणतो तसा प्रकार माझ्या बाबतीत झाला. म्हणून मी पण त्या मुलीचा नावाचा उल्लेख करणार नाही आहे नक्कीच. कारण जी गोष्ट मी कमांड करू शकलो नाही ती डिमांड करण्यात मला इंटरेस्ट नाही. त्या मुलीला शिकवण्यासाठी तिथल्या ऑर्गनायझरने तिच्या गावातल्या मला स्पेशली बोलावलं होतं आणि मी माझी स्वतःची रजा घेऊन महिनाभर ट्रेनिंग सेशनसाठी गेलो होतो आणि रोज 6 ते 7 तास ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर नॅशनल वुमेन चॅम्पियनशिपला 3 वर्ष मी कोच म्हणून तिच्याबरोबर गेलो होतो आणि नॅशनल चॅम्पियन पण ती झाली. पण कुठेही नावाचा उल्लेख केला गेला नाही. आणि क्रेडिटजीवी लोक तर आपल्याकडे खूप असतात आजूबाजूला, ज्यांना आधी चान्स होता शिकवायचा ते शिकवायला गेले नाहीत. मी फक्त हा विचार केला होता की आपल्याला प्लेयर म्हणून करिअर जेव्हा सांभेल त्यावेळेला कोच म्हणून चालू करण्यापेक्षा आपल्याला जर अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर आपण बघूया आपल्याला जमतं आहे का. आणि मला ॲक्च्युली जमलं होतं आणि त्या मुलींनी नॅशनल चॅम्पियनशिप पण मिळवली होती. परंतु कुठेही मी रेकॉर्ड क्रिएट करण्यात खूप कमी पडलो. आजकाल त्याला खूप महत्त्व असतं. तर त्यामुळे बाजूलाच मी राहिलो आणि मला ठेच लागल्यानंतर पुढील लोक शहाणे झाले बरेचसे. पण ह्या अनुभवातनं म्हणतात तसं की शिकायला पण खूप मिळतं. त्यामुळे मला तसं मी कधीच थोडे दिवस वाईट वाटलं नाही असं नाही. मी काय संत महात्मा नाही आहे. पण तरीसुद्धा शेवटी माझा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास मात्र उडला नाही. आणि अजूनही मी कोचिंग करतो. तर गेले 7 वर्ष मी पूर्ण ऑनररी शिकवतो आहे. आणि आता जे तब्येत जरी डाऊन असली, मला हार्ट अटॅक येऊन गेला 2 वर्षापूर्वी, तरी मी मुलांना जेव्हा शिकवतो त्यावेळेला ऑफलाईन शिकवणारा बहुधा म्हणजे फार कमी कोचेस आहेत, त्यापैकी मी एक आहे. आणि मी 1 to 1 वैयक्तिक शिकवतो ग्रुपपेक्षा जास्त. आणि त्यामध्ये 6-6 तास दिवसातला वेळ देतो मुलांना आणि पूर्ण ऑनररी शिकवतो. पण ह्या गोष्टीची कुठेही खरं म्हणजे नोंद होते असं नाही आहे. आणि आत्ता मला आज ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या म्हणून या सगळ्या गोष्टी मी बोलू इच्छितो. आणि खरं म्हणजे कोचची अवॉर्ड्स वगैरे जे असतात त्याचे पण क्रायटेरिया कधीही चेंज होतात. काही वर्षांपूर्वी म्हणजे बरेच वर्ष मिळतच नाहीत छत्रपती अवॉर्ड कोचेसना. काही वर्षांपूर्वी एकदम 5-6 वर्षाची अवॉर्ड्स बऱ्याच जणांना मिळाली. त्यावेळेला इंटरनॅशनल मास्टर किंवा इंटरनॅशनल वुमेन मास्टर जर
घडवलात तुम्ही तर लगेच अवॉर्ड मिळतं असा क्रायटेरिया होता. आता तोही क्रायटेरिया परत चेंज झाला असं मला कळलं. अर्थात मला अवॉर्डमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही, मी पैशासाठी पण करत नाही आता कोचिंग. परंतु गंमत अशी आहे की क्रायटेरिया केव्हाही चेंज होतात आणि आत्तासुद्धा ह्या वयामध्ये मी काही ठराविक मुलांवर टॉप लेवलला शिकवतो आहे. त्यापैकी मी नावं सांगतो की जे ते कधी नाकारणार नाहीत याची मला खात्री आहे. वृषाली देवधर, जिचा ती आत्ता WFM आहे आणि तिचा आत्ता रिसेंटली एक WIM नॉर्म झालेला आहे आणि स्पेनमधल्या एका टुर्नामेंटमध्ये ती मेन प्राईज लिस्टमध्ये आली, 7वी आली आणि वुमेन बेस्ट प्राईज पण मिळालं. त्यानंतर ऋतुजा बक्षी औरंगाबादची, तर तिचे 4 इंटरनॅशनल वुमेन मास्टर नॉर्म झालेले आहेत, म्हणजे एक एक्स्ट्रा नॉर्म झाला आहे आणि आता ती लवकरच WIM टायटल तिला मिळेल कारण 2200च्या जवळ पोचलेली आहे ती. आता ती CA पण करते आहे. त्यानंतर वेदांत पिंपळकर नाशिकचा, त्याचा पण एक IM नॉर्म झालेला आहे ऑलरेडी आणि तो 2287पर्यंत त्याचं टॉप रेटिंग होतं आत्तापर्यंत. त्यानंतर गौरांग बागवे, त्याचा पण एक इंटरनॅशनल मास्टर नॉर्म झालेला आहे, जो 16 वर्षाचा यंग मुलगा आहे आणि त्याचा कॉमनवेल्थला त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. 2 GMना मारलं. इव्हेंच्युअल जो विनर श्याम निखिल झाला त्याच्याशी पण तो जिंकला होता. त्यांनी नॅशनल अंडर-14 चॅम्पियनशिपला फर्स्ट प्लेसला टाय करून टायब्रेकरवर सेकंड आला तो. त्यानंतर अनिरुद्ध पोटवाडला पण काही दिवस मी शिकवलेलं आहे आणि त्याचं टॉप रेटिंग होतं ते 2300च्या वर पोचला होता तो पण. तर बरेच विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत. पण त्या बाबतीतसुद्धा खूप जणांच्या बाबतीत हल्ली असं झालेलं आहे की कोचनी सर्टिफाय करायच्या ऐवजी स्टुडंटनी सर्टिफाय केलं तर त्या कोचला मान्यता मिळणार, असा उफराटा न्याय झालेला आहे. तर त्याच्यात मी फार कमी टिकून राहू शकतो आणि माझे जे अनुभव सुरुवातीचेच जे आले त्यानंतर एखाद्याने म्हणजे खूप वाईट वाटलं असतं, पण मी माझा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास अजूनही उडलेला नाही आणि मी अजूनही ऑनररी शिकवतो. कारण का, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून मी पिठलं भाकरी खाऊन देवाच्या कृपेने राहू शकतो. म्हणून मी मुलांकडनं चार्ज घेत नाही, कारण चेस हा पण खर्चिक गेम झालेला आहे. असं काही सोपं नाही आहे. एक टुर्नामेंट खेळायला 9-9 दिवस 10-10 दिवस बाहेरचा खर्च करावा लागतो. पालकांच्या दृष्टीने खूप खर्च असतात. तर त्या दृष्टीने मी माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून कुठलेही चार्जेस घेत नाही, पूर्ण ऑनररी शिकवतो आणि त्याचं मला खूप समाधान आहे. आणि फक्त मी वाईट अनुभव सांगतो आहे किंवा असं वाटू शकेल, पण तरीसुद्धा काही वेळेला ते लिस्ट थोडी सांगावी लागते. इवन प्लेअर म्हणून छत्रपती अवॉर्डचे जेव्हा क्रायटेरिया स्टेट चॅम्पियन झाल्यावर मिळायचं बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा, तर मी 1978लाच महाराष्ट्र चॅम्पियन झालो होतो. त्यावेळेला मला कल्पनाही नव्हती आणि इंडिव्हिज्युअल ॲप्लाय करता यायचं नाही. असोसिएशनने माझं नाव रेकमेंड केलेलं होतं आणि तरी मला ते मिळालं नाही. तर मला ते कल्पनाही नव्हती. नंतर चंद्रपूरला मी चॅम्पियन झालो. तिकडचे एक ऑर्गनायझर सरदारजी होते, ते मला 3 महिन्यानंतर भेटले. तर ते म्हणाले, तुम्हाला मिळालं कसं नाही अवॉर्ड, तुमचं नाव रेकमेंड झालेलं होतं. तर मी म्हटलं मला माहीतच नाही ते. आणि अब्दुल जब्बार म्हणून आपले नॅशनल A प्लेअर होते, ते कमिटीवर होते आणि ते मला नॅशनल B टुर्नामेंटला नंतर भेटले. तर ते पण म्हणाले की मी नाव तुमचं स्ट्रॉंगली रेकमेंड केलेलं होतं, तरी मला ते का मिळालं नाही अचंबित झालो होतो मी. आणि मग 1-2 वर्षानंतर माहिती काढल्यानंतर मला कळलं की काही जण तुमच्या वाईटावर असतात आणि त्यांनी फांदामध्ये घातला, काही क्रूक लोक असतात. मी कोणाचंही नाव घेणार नाही आहे, पण त्यामुळे माझं त्यावेळेलाच मला मिळालेलं असतं अवॉर्ड. पण त्या कुठल्याही अवॉर्डसाठी मी कुठलीही फिल्डिंग लावली नाही किंवा मॅन्युअरिंग काहीही केलं नाही आणि ते आजतागत मला मिळालेलं नाही. आणि एवढा सिनियर प्लेअर असूनसुद्धा पण मला त्याचं दुःख पण नाही खरं म्हणजे. आणि कोच म्हणून तर मी सगळ्यात सिनियर आहे, पण कोणाच्या खिसगंटीत पण नाही आहे, कारण मी स्वतः खूप लो प्रोफाईल ठेवतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि गंमत म्हणजे आता नारायणी मराठे म्हणजे मी खरं म्हणजे आता या 4-5 मुलं मगाशी मी जी सांगितली त्या मुलांवर फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आहे. बिगिनर्सना बंद केलं आहे कोचिंग. पण नारायणी मराठीच्या बाबतीत मला रघुनंदन गोखलेंनी विचारलं तर मी आनंदाने हो म्हटलं की मी मेहनत घेईन. तर ती आज आणि सागर शहांनी पण माझं नाव रेकमेंड केलं असं मला कळलं. तर मग मी त्यांना हो म्हटलं. तर त्या नंदुरबारहून तिची आई आणि वडील घेऊन येतात तिला मुंबईत आणि मी जेव्हा शिकवतो त्यावेळेला रोजचे 6 तास तिची बसायची कपॅसिटी असते. 8 वर्षाची मुलगी. त्यावेळेला मला असं आठवलं की मी विदित लहान असताना, विदित गुजराती, त्यावेळेला पण तो 8-9 वर्षाचा असताना त्याला शिकवायला नाशिकला गेलो होतो आणि त्यावेळेला पण त्याचा स्टॅमिना बघूनच मी त्याच्या आईला वगैरे त्यावेळेला सांगितलं होतं की पहिल्यांदा मला असं वाटत होतं की मिरॅकल होणार नाही, त्याची आवड टिकून राहिली तर मला तुम्ही बोलवा. परंतु
मी ते सेशन झाल्यानंतर त्यांना हे सांगितलं की मिरॅकल होणार, मी माझे शब्द मागे घेतो. कारण ज्या मुलाला सांगायला लागत नाही की त्याचा स्टॅमिना पण प्रचंड होता आणि मी सेशन माझे झाल्यानंतर त्यांच्या घरी जेवायला जायचो, तर त्यावेळेला हा डाऊट त्याचे तयार असायचे, रजिस्टर घेऊन लगेच विचारायचा सर डाऊट म्हणून. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे वेगळं पाणी आहे आणि हा खूप वरती जाणार आहे मुलगा, आणि त्याप्रमाणे तो गेला. तसंच मला नारायणीमध्ये कुठेतरी हा स्पार्क वाटतो आहे, म्हणजे मेमरी खूप तिची चांगली आहे आणि म्हणून मी तिला, नाहीतर 8 वर्षाच्या मुलीला कोणी जास्त वरच्या लेवलने शिकवत नाही, पण मी तिला वरच्या लेवलने शिकवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा लाँग टर्ममध्ये तिला नक्की फायदा होईल. आणि नंदुरबारपासून आज ते घेऊन येत आहेत, तर त्यांना नाउमेद करायची माझी इच्छा नाही आहे आणि म्हणून मी ठरवलं होतं तरीसुद्धा आता तिचं कोचिंग करण्याचं ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि तशी मी मेहनत मनापासून 100% माझे मी देणार, पुढे जे होईल ते होईल. आणि अजूनही काही गोष्टी चांगल्या अनुभव पण सांगायचे आहेत. तर त्यापैकी विश्वनाथन आनंद जो आपला आयकॉन लिजंड कॅटेगरीतला 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, तर तो लहान असताना पण, म्हणजे लहान म्हणजे 13 वर्षाचा असताना वगैरे पण टुर्नामेंटमध्ये खेळायचा योग आला. इंडियन बँक ओपन चेन्नईला होती, त्या टुर्नामेंटमध्ये मी खेळलो होतो आणि एकच गेम मी हरलो होतो, आनंदशीच हरलो होतो. आणि त्यावेळेला पण असं लक्षात आलं की हा खतरनाक आणि ग्रेट प्लेअर आहे. 13 वर्षाचा असताना तो टुर्नामेंटमध्ये 7.5 पॉईंट करून पहिला आला नवात. तो एक गेम अरुण वैद्यांशी हरला होता आणि रविशेखरशी ड्रॉ झाली होती, तर रविशेखर सेकंड आणि थर्ड फोर्थ फिफ्थला अरुण वैद्य, शरद टिळक आणि मी, असं आमचे 6.5 पॉईंटवर टाय झाला होता. तर तो एक वेगळा अनुभव होता. त्यानंतर आनंद जेव्हा 86 साली सांगलीमध्ये नॅशनल ज्युनियर टुर्नामेंट खेळला होता आणि फर्स्ट आला नॅचरली, तर त्या टुर्नामेंटमध्ये मी, रघुनंदन गोखले आणि शेषाद्री तामिळनाडूचे, आम्ही तिघं आर्बिटर होतो. आणि त्यावेळेला आनंदचा गेम झाला की काही माझे चेसमेटमध्ये आलेले गेम आनंद माझ्याबरोबर डिस्कस करायचा, तर त्यावेळेला मला असा अंगावर काटा उभा राहायचा की आनंदसारखा ग्रेट प्लेअर आपला गेम लक्षात ठेवून ॲनालाइज करतो. त्यानंतर तो जेव्हा ग्रँडमास्टर झाला त्यावेळेला पार्ल्यामध्येच उत्कर्ष मंडळमध्ये त्याचा मुंबईतल्या 20 जणांची, टॉप 20 जणांची सायमल्टेनियस अरेंज केला गेला होता. तर त्यात तो 19 गेम जिंकला आणि फक्त मी ड्रॉ केली होती. त्याचा पण मला खूप आनंद आहे. आणि त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये हेडिंग वगैरे पण आलं होतं की प्रदीप विजयकर म्हणून त्यांनी लिहिलं होतं. तर आनंद म्हणजे तो एक वेगळा अनुभव असतो की एवढा ग्रेट आयकॉनबरोबर आपल्याला काही गोष्टी इंटरॅक्ट करायला मिळाल्या. माझे काही गेम डिस्कस पण मी त्याच्याबरोबर केले आहेत आणि ॲनालाइज करून घेतलेले आहेत. तर माझा मी सन्मान समजतो की त्यांनी तसा वेळ दिला होता. काही वेळेला पार्ल्यात जेव्हा आला होता त्यावेळेला काही गेम्स पण डिस्कशन झाले त्याच्याबरोबर. आणि बाकी आत्तापर्यंत हायेस्ट विन माझा आरोनियन लेव्हनवर मी विजय मिळवलेला आहे. अर्थात त्यावेळेला तो नॅशनल ज्युनियर चॅम्पियन होता. आता एवढं 2800 रेटिंग नव्हतं, 2600 रेटिंग होतं, पण तरीसुद्धा ते माझ्या दृष्टीने खूप क्रेडिटेबल मला वाटलं. आणि बाकी मला असं स्वतःला समाधान आहे की मी नुसतेच चांगले गेम्स खेळले असं नाही माझ्या करिअरमध्ये. काही इन्स्ट्रक्टिव्ह गेम ज्याला म्हणता येतील अशा पद्धतीचे गेमही मी प्रोड्यूस केलेले आहेत. आणि त्यातल्या काही गेमना म्हणजे आता उशिरा प्रसिद्धी मिळते आहे. तसं चेस बेसवरच माझा 2018 साली सागर शहाने इंटरव्ह्यू घेतला होता, तर त्यात माझा करिअरमधला बेस्ट गेम पण अवेलेबल आहे, ज्याच्यात 16 मूल लॉंग कॉम्बिनेशन मी बघितलं होतं. आणि त्या गेमला नाहीतर प्रसिद्धी मिळालीच नसती, अननोटीस गेला होता लोकांना. कारण मी ज्या वेळेला खेळायचो त्यावेळेचे गेम असे इझिली पब्लिश व्हायचे नाहीत. आणि आतासुद्धा मी शिकवतो ते मेनली ऑफलाईन शिकवतो, 6-6 तास मेहनत घेतो. त्यात माझा हा प्रयत्न असतो की मुलांना आत्मनिर्भर जेवढं करता येईल, म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस, विचार करायची दिशा त्यांना मिळाली पाहिजे, ही महत्त्वाची असते. नाहीतर हल्ली कॉम्प्युटरचं युग आहे, त्यामुळे इंजिन लावून सगळेजण प्रॅक्टिस करायला बघतात. सगळं डिपेंडन्स इंजिनवर खूप वाढलेला असतो. इवन कोचेससुद्धा इंजिनशिवाय शिकूच शकत नाही असं बऱ्याचदा लक्षात येतं. सगळी गोष्ट रिफर किंवा इव्हॅल्युएशन असतं ते इंजिनच्या तालावर सगळेजण चालू असतं. तर त्याच्यात मुलांची कुठेतरी क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन मारलं तर जाणार नाही ना, अशी मला तर भीती वाटते. आणि काही गोष्टी मला खरं म्हणजे पालकांबरोबर पण थोड्याशा एक इन गुड फेथ ज्याला म्हणतो तशा काही गोष्टी सजेस्ट करायच्या आहेत. म्हणजे खूप वेळा असं झालेलं आहे, हल्ली 1-1, 2-2 मुलं असतात, अपेक्षा खूप असतात पालकांच्या, कारण ते इन्व्हेस्ट पण खूप करत असतात. पण चेस हा अतिशय कठीण गेम आहे. चेस म्हणजे ओशन आहे आणि CA, डॉक्टर, इंजिनियर होण्यापेक्षा चेसमध्ये ग्रँडमास्टर होणं खूप जास्त कठीण आहे. तर त्यामुळे मुलांवर प्रेशर पालकांनी देता कामा नये. मध्यंतरी मी एक
कपिल देवची कॅसेट ऐकली होती, ज्यात त्यांनी असं म्हटलं की प्लेजर घेता यायला पाहिजे. तुम्हाला जर पॅशन असेल मुलांना तर प्रेशर येताच कामं नाही आहे. म्हणजे खेळाची आवड तुम्हाला आहे ना, मग प्रेशर कसले घेता. आजकाल त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की शाळेमध्ये फंक्शनला गेलो होतो तर 10वीच्या मुलांना पण प्रेशर आहे किंवा डिप्रेशनमध्ये असतात. तर त्यांनी असं म्हटलं की US मधनं हे बेकार शब्द आलेले आहेत, डिप्रेशन, प्रेशर. हे कसं काय येतं मला कळत नाही. हल्ली तर म्हणे मुलांना टीचर हात पण लावू शकत नाही. आमच्या वेळेला कानाखाली आवाज काढला तरी कशासाठी मारलं हे पण कळायचं नाही. तरी ह्या मुलांना प्रेशर, त्यांना AC बसमधनं जायची म्हणजे सगळी व्यवस्था पालक करतात तरी प्रेशर. अरे प्रेशर घेऊन तुम्ही कसे वरती येणार. गेम एन्जॉय करता यायला पाहिजे पहिला. आणि पालकांना काउन्सिलिंगची जास्त गरज असते मुलांपेक्षा खूप वेळा, कारण ते नको तेवढं त्यांच्या चेहऱ्यावर ते अचानक नर्वस झाले तर मुलं सेन्सिटिव्ह असतात. त्या प्रेशरमुळे त्यांना ॲडिशनल प्रेशर येतं आणि गेम हरला तर काय आकाश कोसळत नसतं. कायम लक्षात ठेवा पालकांनो, त्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. आणि तो का हरला आहे याची कारण मीमांसा तो हरल्याला लगेच विचारतात, हे अतिशय चूक असतं. ते कधीच विचारायचं नाहीत. कोणी हरण्यासाठी खेळत नाहीत, त्या मुलाला काय आनंद होत नसतो. पण तो का हरला हे पालकांनी स्वतः कधीतरी खेळून बघितलं पाहिजे की काय टेन्शन ॲक्च्युली असतं आणि चांगल्या पोझिशनमध्ये सुद्धा गेम का जातात ते कधीतरी स्वतः त्यांनी ट्राय करावं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पालकांनी धरसोड करायची, कोचेस एक हे झालं की लगेच दुसरा बदलायचा, हे पण चुकीचं आहे. काही दिवस तुम्ही विश्वास ठेवा, आधी कोचची माहिती काढा, त्याचं कॅलिबर प्लेअर म्हणून सुद्धा किती आहे हे पण महत्त्वाचं आहे. कारण मी नेहमी म्हणतो की आडात पाणी नसेल तर पोहऱ्यात येणार कसं. संगणकीय साहित्य सगळ्यांना अवेलेबल असतं, ते देणं म्हणजे कोचिंग, असा गैरसमज अनेकांचा होतो. ते सगळ्यांना अवेलेबल असतं. कोच जो असतो त्याला रिझनिंग देता यायला पाहिजे. कुठल्याही पोझिशनमध्ये इव्हॅल्युएशन जे काय असेल, प्लस इक्वल असेल, प्लस बाय मायनस असेल तर ते का आहे आणि त्यातला पुढचा प्लॅन कसा केला जातो आणि त्याची कारणं सांगता यायला पाहिजे. ती जर सांगता येत नसेल तर ते खरं कोचिंग नव्हे खरं म्हणजे. आणि ह्याची पालकांनी कोच एंगेज करायच्या आधी खूप माहिती काढली पाहिजे. आधी खूप वेळा नाहीतर 5-10 रुपयाची भाजी घेताना गिसगिस करणारे पालकसुद्धा कोच निवडताना अतिशय हेळसांड करतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कोणाच्याही ताब्यात इझिली देतात आणि नंतर मग पस्तावा करतात. आणि बडाया मारणारे पण खूप कोचेस असतात की 2 वर्षात IIM करतो, GM करतो. ते खरंच सोपं आहे का विचार करा तुम्ही की खूप कठीण गोष्ट आहे. आणि मुळात ते कोचचं कॅलिबर काय हे पहिलं बघितलं पाहिजे. प्लेअर म्हणून पण चांगला असला पाहिजे तो. म्हणजे एखाद्या वेळेस गुड प्लेअर मे नॉट बी अ गुड कोच हे अर्ध सत्य आहे. त्या कोचची बोलायची म्हणजे भाषेवर प्रभुत्व नसेल, व्होकॅब्युलरी चांगली नसेल, एक्सप्लेन करण्याची कपॅसिटी नसेल म्हणून तो चांगला कोच होईलच असं नाही. पण चांगला उलटं खरं नाही आहे, अर्ध सत्य आहे. चांगला कोच होण्यासाठी प्लेअर म्हणून पण तुम्ही चांगलं असणं खूप आवश्यक आहे. तरच तुम्ही मुलांना एक्सप्लेन करू शकाल. आणि माझं असं अजून एक भर असतो की थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला पाहिजे मुलांची, जी आवश्यक आहे. म्हणजे ते आत्मनिर्भर होतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये पॅनिक न होता तुम्हाला टफ सिच्युएशन हँडल करायची, नर्व स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने पण ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींवर पण डिस्कशन मी करतो. ही माझी कोचिंग करायची पद्धत आहे. आजकाल खूप कमी लोक तुम्हाला ऑफलाईन शिकवणारे मिळतील खरं म्हणजे, सगळे ऑनलाईन शिकवतात. तर त्या ह्याच्यात मी म्हणजे काय ऑड फिगर असं वाटू शकेल लोकांना. कारण सगळेजण म्हणजे मी ज्यांना शिकवतो तर ते सुद्धा खूप वेळा असं म्हणतात, सर तुम्ही कॉम्प्युटर का नाही वापरत. तर त्या मुलांचं काय नुकसान होत असतं. उलट मी जास्त चांगला संवाद साधू शकतो, माझ्या बोलण्यात फ्लो असतो, असं कधी अडखळत नाही आणि मी बोलतो तर त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला होतो खरं म्हणजे मुलांवर. पण तरीसुद्धा कॉम्प्युटरचं युग असल्यामुळे काहीतरी कमी आहे असं लोकांना वाटतं कॉम्प्युटर नाही वापरला तर. तर मला असं वाटतं की जे काय मला म्हणायचं होतं ते बऱ्याचशा गोष्टी सांगून झालेल्या आहेत खरं म्हणजे. आणि माझं जे छोटं करिअर जे काही होतं, जे काही छोट्या अचिव्हमेंट्स होत्या त्यातनं जर काही कोणाला फायदा झाला या अनुभवातनं तर जरूर शिकावं त्यांनी. आणि मी अजून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शिकवण्याचं काम नक्की करत राहणार. माझी जेवढी कपॅसिटी आहे तेवढी मी 100% देणार. आणि बस मला कसली बाकी अपेक्षा नाही. कुठल्याही अवॉर्डमध्ये म्हणजे आता चार्म पण नाही आहे आणि क्रायटेरिया कधीही बदलू शकतात, त्यामुळे माझं त्यात काही हे नाही. आणि स्टुडंटनी मला सर्टिफाय करायचा ही गोष्टच मला पटत नाही. तर त्यांनी नाही मान्य केलं तर मी आय एम नो वेअर. तर ही पद्धतच मला मुळात मान्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या 5 मुलांची मी नावं सांगितली, 6 मुलांची, ते कधीही नाकारतील असं मला वाटत नाही. त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एवढ्या लेट स्टेजला मी त्यांच्यावर एफर्ट्स घेऊन सुद्धा आता त्यांचे नॉर्म्स झालेले आहेत बऱ्याच जणांचे आणि 2200+ रेटिंग आणि 2300च्या रेंजमध्ये खेळत आहेत. सो मला आशा आहे की ते टायटल पण लवकरच कंप्लीट करतील.
आणि मला त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर त्याच्यातच आनंद आहे कुठल्याही अवॉर्डपेक्षा. दुसरी गोष्ट सर, मुंबईमध्ये GM एवढं कमी का इतर स्टेटपेक्षा किंवा तामिळनाडूपेक्षा? हां, त्याचं एक कारण असं म्हणजे अनेक कारणं असतात, पण त्यापैकी मागे एकदा मी महाराष्ट्र टाइम्समध्ये या विषयावर लेख लिहिला होता, मला वाटतं 2007 साली. त्यावेळेला पण मला हा विषय दिला होता की एकेकाळी डॉमिनंट असलेलं महाराष्ट्र स्टेट आता मागे का पडलं आहे. तर त्यावेळेला मी 2-3 कारणांची म्हणजे मेन हायलाईट केले होते. त्यापैकी मुलांची कष्ट घ्यायची तयारी कम्पॅरेटिव्हली तुलनात्मकदृष्ट्या जरा कमी आहे असं वाटतं. म्हणजे हा फुल टाईम जॉब आहे. कुठल्याही तुम्हाला टॉपला जायचं असेल तर मी सगळं म्हणजे मला आठवतं मी लहान होतो त्यावेळेला पण माझी मावशी वगैरे असं म्हणालेली आहे कधीतरी की हेटाळणीच्या स्वरात की वेळ वेस्ट कसला करतोस, अभ्यास कर. आता ते दिवस चेंज झालेले आहेत की मी एखाद्या वेळेस म्हणजे असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल की एखाद्या वेळेस दिवस आता असे आलेले आहेत की ज्याला इतर काही जमत नाही त्यांनी खरं म्हणजे अकॅडमिक करिअर करावं. खरं म्हणजे उलट दिवस आलेले आहेत. प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला स्कोप असतो आणि तो स्कोप मिळण्यासाठी तुम्हाला लाईफमधले पॅरलल्स पण गेममधनं शिकता यायला पाहिजेत आणि तुमचा ॲटिट्यूड आणि अप्रोच जर करेक्ट असेल तर तुम्हाला मार्ग मिळतो. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे मी जेव्हा प्लेअर होतो तर त्यावेळेला कोणी घरचे सांगायला आलेले नव्हते, पण PTI UNIचे वगैरे आम्ही रिपोर्टिंग करायचो. तर रिपोर्टिंगमधनं पण तुमचं करिअर होऊ शकतं, तुमचं भाषेवर प्रभुत्व वाढतं, तुम्ही एखादी गोष्ट एक्सप्लेन कशी करता. अजून एक मला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे की चेसमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय. तर खूप वेळा असं असतं की कोचिंग केलं किंवा ऑर्गनायझर टुर्नामेंट घेतात, हे तर कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असतं, त्याबद्दल काही वाद नाही. पण माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अजून वेगळ्या प्रकारचं आहे आणि जे कोणालाच खरं म्हणजे माहिती नाही आहे. एक काळ असा होता की चेसमधलं पॉलिटिक्स आणि त्याविरुद्ध काही वेळेला तुम्हाला आउटसाईड बोर्डसुद्धा फाईट करायला लागते. तर त्याच वेळेला खूप तुम्हाला हिंमत लागते. तर असे 2000 सालीच्या आसपास मुंबई असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन आणि महाराष्ट्र असोसिएशन यांच्या इलेक्शन झाल्या आणि त्यावेळेला महाराष्ट्र असोसिएशनच्या 5 डिव्हिजन कधी नव्हे ते एकत्र आल्या होत्या. असं कधी होत नाही, प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या ठिकाणी असायची. तर याचा अर्थ मॅटर किती सिरियस असेल हे तुम्हाला कळू शकतं. तर त्यावेळेला इलेक्शन जिंकलो, आधीच्या ग्रुपला हरवलं, त्यानंतर कोर्ट केसेस झाल्या आणि 2 ते 3 वर्ष सतत कोर्टच्या डेट्स पडल्या की जाऊन मी, रवींद्र डोंगरे, रघुनंदन गोखले आणि पुरुषोत्तम बिलारे आम्ही कायम प्रत्येक केस अटेंड केलेली आहे, ज्यात वैयक्तिक इंटरेस्ट काहीही नव्हता. पण लार्जर इंटरेस्टसाठी जी फाईट चालली होती त्यात स्वतःचे सगळे कामधंदे बाजूला ठेवून ते कोर्ट केसेस अटेंड केलेले आहेत. काही वेळेला वकील नसताना विटनेस बॉक्समध्ये उभं राहून आर्ग्युमेंट पण केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जी गोष्ट केलेली आहे ती खूप कमी जणांना माहिती आहे आणि ती म्हणजे शेवटी महाराष्ट्राची केस जेव्हा आम्ही जिंकलो त्यावेळेला अपोजिशन पार्टीचं त्यांची मिस्टेक झाली होती आणि त्यांनी आम्हाला जे नोटीस दिली तर त्यात प्लेंटिफ आणि डिफेंडंटमधला फरकच त्या वकिलाला कळला नव्हता बहुतेक. आणि त्यामुळे एका सिटिंग जजच्या अगेन्स्ट ॲफिडेविट दिलं त्याची, तर ते कोण देणार, वकीलसुद्धा फाईल करायला तयार नव्हते जजचं नाव असल्यामुळे. पण मी ती हिंमत दाखवलेली आहे आणि त्यानंतर ती केस आम्ही जिंकलो, कारण ते इन्फ्रॅक्शन झाली. नंतर ते केसला आलेच नाहीत समोरचे आणि ती केस जिंकण्याचं खरं म्हणजे ही गोष्ट कोणालाही माहिती नाही जी मी आज सांगतो आणि माझ्याकडे त्याचा प्रूफ अजूनही आहे. जे मी ॲफिडेविट फाईल केलं होतं ते रेकॉर्ड ठेवलेलं आहे, पण मी कोणाचीही नावं घेणार नाही आहे. पण ही वस्तुस्थिती, ज्याला मी असं नेहमी म्हणतो की खूप करेज किंवा हिंमत लागतं या गोष्टीला. जेव्हा वकीलसुद्धा फाईल करायला तयार नव्हते त्यावेळेला माझ्या कॉलेजमधले एक मित्र होते वकील, ते मात्र त्यांनी फाईल केलं आणि त्यामुळे ती केस खरं म्हणजे जिंकलो. आणि हे चेसचीच एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन होतं, कारण महत्त्वाची गोष्ट. आणि त्यात मी असं म्हणतो की इंटेलिजंट पीपल खूप असतात जगात, पण करेजियस पीपल हे ॲट्रिब्यूट जे आहे ते खूप कमी आहे. म्हणजे इंटेलिजंट कावर्ड असं मी म्हणतो, असे लोक खूप असतात की जे अन्याय झाला तरी बोलायची तयारी नसते स्वतःवरचा. आणि मी तर ह्या वेळेला माझ्या स्वतःवर अन्याय नसतानासुद्धा ह्या फाईट्स केलेल्या आहेत, ज्याला लार्जर इंटरेस्टसाठी म्हणतो. तर माझ्यामध्ये हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं जे आत्तापर्यंत अननोन होतं, कोणालाही याची जास्त कल्पना नाही. फक्त ह्या 4 जणांना माहिती होतं की सिटिंग जजच्या अगेन्स्ट कोणीही तयार नसतानासुद्धा ते फाईल, म्हणजे माझा एक मित्र वकील होते त्यांनी ते केलं आणि त्यामुळे आम्ही केस जिंकलो. नाही तर अजून खूप डेट्स पडल्या असत्या आणि 2 वर्ष रेंगाळली असती केस. आणि रवींद्र डोंगरेंनी पैसे खूप खर्च केले त्यावेळेला. कोचेस आपला
वकिलांच्या फिया काही सोप्या नसतात भरणं, तर त्यांनी खूप खर्च केले हे सगळ्यांना माहिती आहे. पण ॲफिडेविट जे सिटिंग जजच्या अगेन्स्ट द्यायची हिंमत दाखवली ती मी दाखवली होती आणि बाकी कोणालाही ते शक्य नव्हतं. ती गोष्ट मी केलेली आहे. आणि अजून मी 1-2 गोष्टी सांगू शकेल की ही हिंमत जी असते ती अशीच सांगून येते असं नाही, ते धैर्य तुम्हाला लागतं. आणि मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये म्हणजे चेसच्या बाहेर पण मी काही गोष्टी अशा केलेल्या आहेत की मी इमर्जन्सीच्या विरुद्ध सत्याग्रह केला होता, त्यावेळेला पण मी कारावास भोगलेला आहे. माझी आई पण 2.5 महिने जेलमध्ये होती. मी राम जन्मभूमी आंदोलनाला पण 6 डिसेंबरला गेलो होतो आणि त्याचं मला सन्मानपत्र मिळालं आहे त्याबद्दल आता. आणि ते मला चेसमधल्या कुठल्याही सर्टिफिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मला आयुष्यात सार्थक झाल्याची भावना आहे. आणि परत एकदा मी धन्यवाद देतो चेस बेस इंडियाला.